सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पीएमएफ म्हणजेच प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हा टॉपिक स्टार्ट केला होता. या टॉपिक मध्ये आपल्या दोन कंडिशन होत्या. पहिली कंडिशन, जी पण प्रोबॅबिलिटी दिली असते ती मायनस मध्ये पाहिजे नाही, ही फर्स्ट कंडिशन. आपली जी सेकंड कंडिशन होती ती समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी इक्वल टू किती असते 1. ओके, त्याच टॉपिकचा यूज करून आपण आजचं पहिलं प्रॉब्लेम टीच करणार आहोत. राईट डाऊन अ रँडम व्हेरिएबल x has the following probability mass distribution. Has the following probability mass distribution. कधी तुम्हाला प्रोबॅबिलिटी मास डिस्ट्रीब्यूशन बनणार, कधी फक्त प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन बनणार. पण कधी जर व्हॅल्यू काढायची असते तर ते प्रोबॅबिलिटी मास डिस्ट्रीब्यूशनच घ्यावं लागतं. 0 1 2 3 4 5 6 and 7. Next one, 0 k twice k twice k twice k k square twice k square 7k square plus k. 7k square plus k. Determine पहिली व्हॅल्यू आहे आपली k. सेकंड, p of x less than 3 and third one, p of x greater than 4. p of x greater than 4. कंटिन्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये आधी आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे k ची. आता k ची व्हॅल्यू जर मला फाइंड आउट करायची असली तर ही जी आपल्याला k ची व्हॅल्यू गिवन आहे हा x मध्ये गिवन नाही आहे, प्रोबॅबिलिटीच्या फॉर्मॅट मध्ये. तर फॉर पीएमएफ सोल्यूशन, फॉर पीएमएफ समेशन ऑफ p इक्वल टू 1 असते. हे आपण कालच टीच केलं होतं. सगळ्या प्रोबॅबिलिटीचं जर मी समेशन केलं तर आन्सर किती येत असते आपलं 1. आता सगळ्या प्रोबॅबिलिटीचं आपण समेशन करू. सो 0 k twice k twice k thrice k k square twice k square 7k square plus k equal to 1. हा पीएमएफ चा फॉर्म्युलाच आहे. आपली सेकंड कंडिशन होती पीएमएफ ची. 3k 5k 8k आणि हा येणार 9k 9k प्लस k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर 3k स्क्वेअर 3k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर 10k स्क्वेअर इक्वल टू 1. रीअरेंज करतो. 10k स्क्वेअर प्लस 9k प्लस 1 या साइडला जाऊन -1
इक्वल टू किती 0 आधी के वाल्या टर्मची ऍडिशन केली मग के स्क्वेअर ची ऍडिशन केली सो 10k स्क्वेअर प्लस 9k मायनस 1 आन्सर आला व्हॅल्यू कोणाची आहे मला के ची तर 10 into -1 किती होणार आहे -10 10 into -1 -10 आता अशा दोन व्हॅल्यू ज्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं पाहिजे +9 पण त्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे -10 सो 10 -1 आता 10 into -1 काय होते -10 10 into -1 -10 आणि 10 - 1 9 तर आपला जो पहिला फॅक्टर राहणार तो राहणार आहे k + 10 पहिला फॅक्टर k + 10 आणि जो दुसरा फॅक्टर राहणार तो k - 1 पहिला जो फॅक्टर राहणार आहे किंवा इथं पहिले मी ऍड करून पाहतो मग कॉमन काढून घेतो 10k स्क्वेअर प्लस किती येणार आहे 10k minus 1k plus 9k minus 1 equal to 0. 10k minus 1k नी ऍड केलं आता बघा कॉमन काय काढू शकतो मी 10k 10k कॉमन आहे इथून यस और नो अरे इथं मी मायनस 1 कसा मायनस सॉरी 10k minus 1k 9k minus 1 equal to किती भेटणार 0 तर या दोन टर्म झाल्या आणि आपल्या या दोन टर्म झाल्या इथून मी कॉमन काय काढू शकतो आता 10k जर मी 10k जर कॉमन काढला तर इथे फक्त काय राहणार आहे k प्लस इथून सुद्धा 10k गेला आहे आपला तर इथे फक्त काय राहिला 1 कारण मी कॉमन किती काढला 10k तर ब्रॅकेट मध्ये फक्त राहिला k + 1 त्यानंतर हा ब्रॅकेट आणि सेकंड वाला ब्रॅकेट आपल्याला सेम पाहिजे इथून मी फक्त -1 कॉमन काढतो -1 काय काढला मी कॉमन तर इथं काय राहणार आहे k -1 कॉमन गेला म्हणून साइन +1 = 0 10k कॉमन काढला तर k + 1 आणि हा ब्रॅकेट कॉमन आलाच पाहिजे असते मग इथं k + 1 इथून -1 कॉमन काढला तर k + 1 आता मी हा टेबल क्लियर करत आहोत आफ्टर दॅट पहिला जो ब्रॅकेट होणार आपला तो होणार k + 1 पहिला कॉमन ब्रॅकेट k + 1 दूसरा 10k - 1 = 0 so k + 1 = 0 or 10k - 1 = 0 बराबर आता +1 त्या साइडला जाऊन काय होणार आहे मायनस सो k = -1 और -1 तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस आणि ते काय होणार आहे डिवाइड सो k = येणार आहे 1/10 k ची एक व्हॅल्यू काय आली मायनस k ची दुसरी व्हॅल्यू काय आली 1/10 बट फॉर पीएमएल मायनस असते का नाही तर आपण फक्त कोणती व्हॅल्यू घेणार आहोत k = 10 तर आपण जी व्हॅल्यू घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ती येणार आहे फक्त k = 1/10 कारण आपण मायनस पीएमएफ मध्ये घेत नाही सोल्युशन इथून स्टार्ट करा आणि देन हे नोट करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे k ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर फर्स्ट आपल्याला k फाइंड आउट करायला लावला होता k आला आपला 1/10 आफ्टर दॅट आपला जो सेकंड प्रॉब्लेम होता त्यामध्ये म्हटलं होतं आपल्याला p ऑफ x <3 थोडं हे चांगल्या प्रकारे समजून घ्या कधी कधी <3 येत नाही <= 3 येते
मग विद्यार्थी तिथं खूप मोठं कन्फ्युजन करतात. बघा सेकंड मधला आहे तुम्हाला p ऑफ x लेस दॅन 3. लेस दॅन 3 म्हटलं म्हणजे 3 पेक्षा फक्त छोट्या व्हॅल्यू तुम्हाला घ्याव्या लागणार आहे. जसं की p ऑफ 0, p ऑफ 1, p ऑफ 2 झालं. लेस दॅन 3 म्हटलं म्हणून 0, 1, 2. पण लेस दॅन इक्वल टू जर असलं असतं तर 3 पर्यंत घ्यायचे असते. म्हणजे p ऑफ काय ऍड झाला असता 3. हे थोडं केअरफुली समजून घ्यायचं. लेस दॅन इक्वल टू जर असलं कोणतीही टर्म असो तर त्या टर्म पर्यंत घ्यायच्या किंवा त्या टर्म पासून सुरुवात करायच्या. ग्रेटर दॅन असलं तर त्या टर्म पासून सुरुवात होईल. लेस दॅन असलं तर त्या टर्म पर्यंत होईल. इज दॅट क्लिअर? पण इथं लेस दॅन इक्वल टू आहे का नाही, म्हणजे व्हॅल्यू फक्त कुठपर्यंत येणार आहे 2. सो p ऑफ 0, p ऑफ 1, p ऑफ 2. p ऑफ 0 म्हणजे काय, तर जेव्हा x 0 आहे तेव्हा प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू सांगा. x 0 आहे तेव्हा p चा टेबल 0. x 1 आहे तेव्हा p च्या टेबल मध्ये 3k. x 2 आहे तेव्हा p चा टेबल twice k. सो k प्लस twice k thrice k. आणि k ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे 1/10. सो युअर फायनल आन्सर इज 3/10. नेक्स्ट हे झालं आपलं सेकंड आन्सर. थर्ड काय विचारला बेटा आपल्याला, p ऑफ x ग्रेटर दॅन 4. आता बघा इथं x ग्रेटर दॅन 4 म्हटलाय. ग्रेटर दॅन जर इक्वल टू म्हटलं असतं तर आपण त्यामध्ये 4 सुद्धा घेतला असता. पण इथं आहे ग्रेटर दॅन 4. इक्वल टू म्हटलं आहे का नाही, म्हणजे 4 पेक्षा डायरेक्ट मोठ्या टर्म्स. सो p ऑफ 5, p ऑफ 6, p ऑफ 7, p ऑफ 8. 8 येणार आहे का? का बरं 8 येणार नाही, कारण टेबल मध्ये व्हॅल्यू कुठपर्यंत आहे फक्त 7. तर आता p ऑफ 5 चा आन्सर सांगा काय आहे, k स्क्वेअर. p ऑफ 6 twice k स्क्वेअर. p ऑफ 7 7k स्क्वेअर प्लस k. हे आहे p ऑफ 7 चा आन्सर. आता याला सॉल्व करू. k स्क्वेअर twice k स्क्वेअर 7k स्क्वेअर 10k स्क्वेअर प्लस k. k ची व्हॅल्यू पुट करू 1/10 चा स्क्वेअर प्लस 1/10 अगेन 10 into 1 चा स्क्वेअर 1, 10 चा स्क्वेअर 100 प्लस 1/10. ओके 10 1 जा 10, 10 10 जा 100. तर इक्वल टू किती येणार आहे 1/10 प्लस 1/10. 10 10 चा 100 झाला. मग 1/10 प्लस 1/10 बेस काय आहे सेम 2/10. म्हणजे फायनल आन्सर 1/5. नोट डाउन दिस. कंटिन्यू. Write down your next problem. The following probability distribution has draw the table. X, p of x 2, 3, 4, 5. 5/7. 5/k. 7/k. 8/k.
10/k, 10/k, determine number 1, determine number 1 k, number 2 आहे p of x less than equal to 3 आणि थर्ड आहे p of x greater than equal to 4. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. आधी आपल्याला काय फाइंड आउट करायला लागला k, सेकंड आहे x लेस दॅन म्हटलं आहे का लेस दॅन इक्वल टू म्हटलं आहे, लेस दॅन इक्वल टू. आणि जेव्हा ही वर्ड इक्वल टू येतो तेव्हा त्या टर्म पर्यंत किंवा त्या टर्म पासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असते. आधी आपण k फाइंड आउट करणार आहोत. सोल्यूशन फॉर अ PML समेशन ऑफ p इक्वल टू असते आपला आन्सर 1. व्हॅल्यू पुटअप करू 5/k, 7/k, 8/k, 10/k इक्वल टू किती 1. सर्वांचा बेस काय आहे सेम, सर्वांचा बेस सेम आहे ना. ऍडिशन करा 10 + 8 18, 7 + 5 12, 18 + 12 30, 30/k इक्वल टू 1. बट मला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे k इकडे जाणार 1 इकडे येणार 30/1 इक्वल टू k म्हणजे डायरेक्टली k ची व्हॅल्यू किती आली. आधी आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता बस दोन कंडिशन फाइंड आउट करू. नोट डाउन दिस, कंटिन्यू. त्यानंतर जे सेकंड प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, सेकंड मध्ये तुम्हाला म्हटलं आहे p of x लेस दॅन इक्वल टू 3. आधी एवढं समजून घ्या, लेस दॅन म्हटलं आहे म्हणजे 3 पेक्षा कमी. इथं 3 पेक्षा कमी फक्त कोण आहे 2. लिहिला पहिले 2, पण लेस दॅन इक्वल टू म्हटलं आहे म्हणजे 3 पण त्यामध्ये येणार. पण जर फक्त लेस दॅन राहिलं असतं, जर फक्त काय आलं असतं लेस दॅन, तर इथं 3 आला नसता, फक्त p of 2 आला असता. पण लेस दॅन इक्वल टू असल्यामुळं 2 पण येते आणि त्यामध्ये 3 पण आला. समजलं का? बिकॉज ऑफ लेस दॅन इक्वल टू. p of 2 ची व्हॅल्यू 5/k, p of 3 7/k, 12/k आणि k ची व्हॅल्यू किती आहे 30. किती येते सांगा, कितीचा भाग जातो 2 चा. 6 2 जा 12, 6 5 जा 30, सॉरी 6 5 जा 30. सो आन्सर इज 2/5. पुढं नंबर थर्ड होतं बेटा आपला p of x ग्रेटर दॅन इक्वल टू 4. आता ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हटलाय म्हणजे 4 पेक्षा मोठा, पण त्यामध्ये 4 सुद्धा येणार. 4 पेक्षा मोठा पण त्यामध्ये 4 सुद्धा येणार. त्याचं रिझन ग्रेटर दॅन इक्वल टू असल्यामुळे. p of 4 plus p of 5, p of 4 8/k, 10/k, 18/k, k आहे आपला 30. So 3/5, 6 3 जा 18, 6 5 जा 30.